लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे। 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 93 लोकसभा मतदारसंघात मतदान संपन्न होणार आहे। तिसऱ्या टप्प्यात गुजरात राज्यातील सर्व 26 जागांसाठी मतदान होत आहे, तर महाराष्ट्रातील 11, आसाममधील 4, बिहारमधील 5, छत्तीसगडच्या 7, गोव्यातल्या 2, कर्नाटकातील 14, मध्य प्रदेशातल्या 8 आणि उत्तर प्रदेशातल्या 10 आणि पश्चिम बंगालमधील 4, दादरा नगर हवेली, दमण आणि दीवमधील प्रत्येकी 2 जागा तसंच जम्मू काश्मीरमधल्या एका जागेवर आज मतदान होणार आहे। या तिसऱ्या टप्प्यामध्ये देशभरात एकूण 1352 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर आज संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि या 11ही ठिकाणाहून आमचे 20 प्रतिनिधी आपल्याला सगळी इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 93 लोकसभा मतदारसंघात आज मतदान संपन्न होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात गुजरात राज्यातील सर्व 26 जागांसाठी मतदान होत आहे, तर महाराष्ट्रातील 11 जागा आहेत लोकसभेच्या ज्यासाठी आज मतदान होत आहे। आणि आता ही थेट दृश्य पाहूयात आपण साताऱ्यातली। उदयनराजे भोसले हे आपल्या घरामध्ये देवाचं दर्शन घेत असतानाची तत्पूर्वी ही आपण दृश्य पाहतोय ती मतदान केंद्रावरची आणि आता पुन्हा साताऱ्यातली ही दृश्य जलमंदिर पॅलेस या ठिकाणची। उदयनराजे भोसले आपल्या पत्नीसोबत देवघरात। उदयनराजे भोसले हे देखील भाजपचे उमेदवार आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातून आणि त्यांच्या पत्नी त्यांचं आता औक्षण करतायत। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल आणि ते मतदानासाठी जातील, मात्र तत्पूर्वी घरामध्ये देवदर्शन आणि उदयनराजे भोसले यांचं त्यांच्या पत्नी औक्षण करतानाची ही दृश्य आहेत थेट। साताऱ्यातल्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणची आपण थेट दृश्य पाहतोय। उदयनराजे भोसले आणि त्यांचं कुटुंब मतदानासाठी बाहेर पडतील, तत्पूर्वी घरामध्ये त्यांनी देवीचं दर्शन घेतलंय भवानी मातेचं। बारामतीतली लढत ही हाय व्होल्टेज लढत आहे आणि या मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। नणंद विरुद्ध भाऊजाईच्या या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्कंठा सर्वांना आहे। महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी नणंद भाऊजाईची लढत होतीये आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या मागे एकवटलेलं संपूर्ण पवार कुटुंब असं चित्र सध्या पाहायला मिळतंय आणि हा मतदारसंघ कायम राखणं हे शरद पवार यांच्यासाठी जसं प्रतिष्ठेचं आहे तसंच अजित पवार यांच्यासाठी देखील आव्हानात्मक आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बारामतीमध्येच ठाण मांडून बसलेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी बारामतीतून आपल्यासोबत वैभव सोनावणे जोडले गेलेत। वैभव, तुम्ही कोणत्या मतदान केंद्रावरती किंवा कुठे आहात? त्याचसोबत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार या कुठे मतदान करणार आहेत, कोणत्या मतदान केंद्रावर आणि साधारण किती वाजता? श्वेता, मी काटेवाडीला आहे। काटेवाडीला राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार ज्या उमेदवार आहेत त्या मतदान करतील। या मतदान केंद्रावरती काही वेळामध्ये साधारण 7:10 अजित पवार आणि उमेदवार जे आहेत सुनेत्रा पवार त्या पोहोचतील। त्यानंतर शेजारी लिमटेक नावाचं गाव आहे जिथे रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय मतदान करतील। याच मतदान केंद्रावर अजित पवार यांचे धाकटे बंधू जे आहेत श्रीनिवास पवार जे शरद पवारांच्या बाजूने आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय मतदान करायला येतील। त्यानंतर माळेगावमध्ये शरद पवार साधारणपणे 8:30 वाजेच्या सुमारास मतदान करतील। यापूर्वी शरद पवारांचं मतदान हे मुंबईमध्ये होतं, मात्र लेकीसाठी यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी त्यांची नाव नोंदणी जी मतदार नोंदणी जी आहे ती बारामतीमध्ये करून घेतली आणि माळेगावमध्ये त्यांचं मतदान असेल। 9:30 वाजता सुप्रिया सुळे या ज्या उमेदवार आहेत
त्या बारामती शहरमध्ये मतदान करतील. साधारणपणे 10 वाजेपर्यंत पवार कुटुंबियांचे सगळ्यांचे मतदान जे आहेत ते पूर्ण होतील. राज्याचं देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं ते म्हणजे 8 महिन्यापूर्वी जे महाराष्ट्रातलं सगळ्यात ताकदवान राजकीय कुटुंब समजलं जात होतं ते पवार कुटुंबात फूट पडली. अजित पवार भाजपच्या वळचणीला गेले आणि त्यानंतर आता खरे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यासाठीचं जे प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्याच्या न्यायालयामध्ये सुनावण्या सुरू आहेत. मात्र आज एक निर्णायक लढाई जी आहे ती या बारामती लोकसभेच्या रूपानं पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या ननंद भाऊजई एकमेकांच्या समोर जरी लढत असल्या तरी प्रतिष्ठा जी पणाला लागलेली आहे ती शरद पवार आणि अजित पवार यांची लागलेली आहे. हा पक्ष नेमका कुणाच्या ताब्यात? कारण आपण ही थेट दृश्य पाहतोय. अजित पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे मतदानासाठी निघालेलं आहे. त्यांच्या गाड्यांचा ताफा निघालाय आणि वैभव तुम्ही सांगितल्याप्रमाणे काटेवाडीच्या मतदान केंद्रावरती अजित पवार आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं मतदान आहे आणि तिथेच जाण्यासाठी अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय सध्या त्यांच्या घरातून निघालेले आहेत. बारामतीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सध्या मतदानासाठी निघालेलं आहे. त्यांची ही थेट दृश्य बारामतीतल्या अजित पवार यांच्या निवासस्थानाहून गाड्यांचा ताफा निघालाय काटेवाडीच्या मतदान केंद्राच्या दिशेनं आणि तिथे संपूर्ण कुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावतील. दुसरी दृश्य आपण पाहतोय. उदयनराजे भोसले हे देखील साताऱ्यात आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे देखील निघालेले आहे मतदानासाठी. अगदी सकाळी 7च्या ठोक्याला हे सगळे दिग्गज मतदान करतायत असं दिसतंय. दुसरीकडे साताऱ्यातल्या या विशिष्ट मतदान केंद्रावरती उदयनराजे भोसले जे महायुतीचे साताऱ्यातले उमेदवार आहेत ते देखील त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह निघालेले आहेत मतदान करण्यासाठी. आणि दुसरी दृश्य आहेत ती बारामतीतली काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावरती अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांची मुलं असे सगळेजण निघालेले आहेत मतदान करण्यासाठी. अगदी सकाळी 7 वाजताच ज्या वेळेला मतदान प्रक्रियेला सुरुवात होते तेव्हाच हे सगळे दिग्गज आपला मतदानाचा हक्क बजावतायत आणि त्याचसोबत इतरांना देखील आवाहन केलं गेलंय की अगदी सकाळच्या वेळेतच भरपूर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून मतदान करा. आज देशभरामध्ये 93 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे आणि राज्यामध्ये 11 ठिकाणी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातला हा 3रा टप्पा आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रातले 11 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि देशातले एकूण 93 लोकसभा मतदारसंघ आहेत. ही थेट दृश्य आहेत उदयनराजे भोसले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावताना. उदयनराजे भोसले जे साताऱ्यातले महायुतीचे उमेदवार आहेत. साताऱ्यातल्या त्यांच्या मतदान केंद्रावरती जाऊन उदयनराजे भोसले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. थोड्या वेळापूर्वीच आपण त्यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलेलं पाहिलं आणि त्यानंतर ते घराबाहेर पडले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. अगदी सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि अगदी ज्या वेळेला मतदान प्रक्रियेची सुरुवात होते त्या सुरुवातीलाच हे दिग्गज आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत. एकीकडे उदयनराजे भोसले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील निघालेले आहेत मतदान करण्यासाठी. तर देशात आणि राज्यामध्ये 3ऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणकोणत्या ठिकाणी किती टक्के कसं मतदान होतंय याचे सगळे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती मिळणार आहेत. आणि ही थेट दृश्य आपण साताऱ्यातल्या मतदान केंद्रावरची पाहतोय. उदयनराजे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मतदानासाठी आलेलं दिसतंय. उदयनराजे यांच्या मातोश्री असतील किंवा त्यांच्या पत्नी या देखील आपला मतदानाचा हक्क बजावतायत साताऱ्यातल्या मतदान केंद्रावरती. उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा हा सामना सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि बघूयात साताऱ्यामध्ये कशा पद्धतीने आता मतदानाला प्रतिसाद मिळतोय. आता ही दृश्य आपण पाहतोय सोलापुरातली प्रणिती शिंदे तिकडच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार आहेत आणि सुशील कुमार शिंदे हे देखील आता मतदानासाठी निघालेले दिसतात. त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचं कुटुंब हे आता काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले दिसतात.
आणि संपूर्ण कुटुंब तिथे आपला मतदानाचा हक्क बजावतील। उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचसोबत सुनेत्रा पवार ज्या बारामतीतल्या महायुतीच्या उमेदवार आहेत, या देखील आपलं मतदान करतील। अजित पवार यांच्या मातोश्री देखील तिथे पोहोचल्या आहेत मतदान करण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचलंय। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अगदी सकाळीच मतदान केंद्रावरती येऊन पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती पाहतोय। एकीकडे रोहित पवार आणि राजेंद्र पवार हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावतायत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब हे मतदान करण्यासाठी काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचलंय। तर दुसरीकडे सोलापुरात सुशील कुमार शिंदे हे देखील मतदानासाठी निघालेले आहेत। हे सगळे दिग्गज अगदी सकाळीच मतदान करतायत। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे। एकूण 11 लोकसभा मतदारसंघात आणि अजित पवार यांच्या मातोश्री देखील मतदान केंद्रावरती पोहोचले आहेत आणि सोबत पत्नी सुनेत्रा पवार देखील। त्यामुळे अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब आता मतदान केंद्रावरती पोहोचलंय मतदान करण्यासाठी। सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत, तर मतदान प्रक्रियेला जिकडे तिकडे सुरुवात झालेली आहे। एकीकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि त्यांचं अख्खं कुटुंब मतदान करून बाहेर आलेलं आहे आणि उदयनराजे भोसले